शिरोली औद्योगिक वसाहतीत 6 गाळ्यांमध्ये एका रात्रीत चोरी, सुमारे 1 लाखाचा मुद्देमाल लंपास. गुरुवारी मध्यरात्री पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत टोप हद्दीत शिरोली औद्योगिक वसाहतीत आयडीबीआय बँकेशेजारी असणारे 6 दुकानगाळे फोडून चोरट्यांनी सुमारे 1 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत टोप हद्दीत आयडीबीआय बँकेशेजारी बिनेश मिश्रा यांच्या मालकीचे लक्ष्मी टी स्टॉल, हेमंत मोरे यांच्या मालकीचे विनय कोचिंग वर्क्स, अमर तराळ यांच्या मालकीचे किसान रोडवेज, राहुल लोहार यांच्या मालकीचे विश्वकर्मा मोटार गॅरेज, जमाल येळापुरे यांच्या मालकीचे महाराष्ट्र बॉडी गॅरेज असे एकूण 6 गाळे फोडून चोरट्यांनी सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. लक्ष्मी टी स्टॉलचा दरवाजा उचकला आहे. विनय कोचिंग वर्क्सचे मटेरियल चोरीला गेले आहे. किसान रोडवेजचा दरवाजा फोडून तसेच विश्वकर्मा गॅरेजमधील कडी शटर उचकटून किरकोळ मटेरियल चोरून नेले आहे. महाराष्ट्र बॉडी गॅरेजमध्ये नटबोल्ट मशीन, वेल्डिंग मशीनची कॉपर केबल तसेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन चोरून नेले आहे. तसेच या ठिकाणी उभ्या असणाऱ्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या गाडीमधील 2 ॲल्युमिनियम मटेरियलच्या बॅगा चोरीला गेल्या आहेत. असा एकूण 6 गाऱ्यांमधील सुमारे 1 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. सकाळी हे सर्व व्यावसायिक आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली आहे. अगदी महामार्गालगत सलग 6 गाळे चोरट्यांनी एका रात्रीत फोडून पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनेमुळे परिसरातील गाळेधारकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची, शिरोली.